सर्व गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत। खऱ्या अर्थाने राज्य कुठच्या दिशेने चाललंय याबद्दलच आता संभ्रम निर्माण होण्याची स्थिती आहे। सुरुवातीला मी म्हटलं होतं, कायदा सुव्यवस्था तर मोडकळीस आली, तक्रारदारांचं संरक्षण तर कधीच निघून गेलं या राज्यातून। साक्षीदारांवरचे हल्ले वाढत चालले। एका अर्थाने फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन या बाबतीतले हल्ले दिवसागणिक वाढू लागले। आणि मग मी म्हटलं होतं गेल्या वेळेला की राज्याचं सरकार आता अराजकतेच्या दिशेने चाललेलं आहे। सकाळच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर आज तर आता म्हणावं असं वाटतं की राज्यात सरकारच्या माध्यमातून बेदिली चालू झाली आहे, बेदिली माजली आहे। आणि बेदिली माजल्यामुळे बेदरकार रीतीने सरकारमध्ये बसलेली मंडळी आता वागायला लागली आहे। दाऊदचा हस्तक, चिंकू पठाण, जी समोर माहिती आली आहे ती माहिती आपण सकाळी ऐकली आहे, ज्याच्यावर असंख्य गुन्हे आहेत होते। कोरोनाच्या काळामध्ये ज्या वेळेला लॉकडाऊन चालू होतं त्यावेळेला लॉकडाऊन मध्ये जनता आणि हे चिंकू पठाण महाशय लॉक फ्री होते। आणि मग लॉकडाऊन मध्ये जनता असताना हे फ्री होऊन यांनी केलं काय, तर पहिल्या लॉकडाऊन मध्ये जीवाच्या आतंकाने लढाई लढणारे लोक घरात, आरोपी मुक्त, आणि थेट बैठका झाल्या सह्याद्रीवर। बरं, बैठक कोणाबरोबर होते? एका आरोपीची। बरं, आरोपी कोण? अंमली पदार्थाच्या बाबतीतला आरोपी। बरं, त्याच्यावर एक केसेस नाहीत, असंख्य केसेस। बरं, त्याचं नाव जोडलं जाते दाऊद बरोबर। असा चिंकू पठाण महाराष्ट्राच्या तत्कालीन गृहमंत्र्यांना सह्याद्रीवर भेटतो। म्हणजे ट्विटरवर, फेसबुकवर, व्हॉट्सअपवर कुठल्याही नागरिकाने नुसतं फॉरवर्ड केलं तर ते त्याचं स्वातंत्र्य यांना मान्य नाही। पण दाऊदच्या हस्तकाला, आरोपीला, जो खरं वॉन्टेड असला पाहिजे, त्याचं स्वातंत्र्य किती? तर तो सह्याद्रीवर माननीय तत्कालीन गृहमंत्र्यांना भेटतो। बरं, भेटतो कशासाठी? प्रोटेक्शन मनी ठरवायला। राज्यातले तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख हे दाऊदच्या हस्तकाला आणि आरोपीला चिंकू पठाणला सह्याद्रीवर भेटतात प्रोटेक्शन मनी ठरवण्यासाठी। सह्याद्री का आता वसुलीचा अड्डा झालाय? आणि मग हा एक पकडला गेल्यावर हळूहळू केंद्रीय एनसीबीच्या यंत्रणांनी धागे दोरे जमा करून पाश आवळायला सुरुवात केली। 20 ड्रग पेडलर्सना, जी माझी माहिती आहे, 20 अशा ड्रग पेडलर्सना अटक झाली। त्याच्यामध्ये करीमलालाचे सुद्धा काही हस्तक अटक झाले। आता त्यात कोणाचे जावई अटक झाले मी आता सांगत नाही, पण ज्या वेळेला 20 हस्तक अटक झाले मुंबईमध्ये, हळूहळू ड्रग पेडलर्सच्या गळ्याभोवतीचा पाश आवळायला लागला। अस्वस्थता तिथून सुरुवात झाली राज्य सरकारमध्ये बसलेल्या मंडळींची।
आणि मग तुम्हाला प्रोटेक्शन हवं असेल, या राज्यामध्ये या शहरामध्ये ड्रग पेडलिंगचा सर्रास व्यवसाय करायचा असेल, या आमच्याकडे संरक्षण आम्ही देतो, प्रोटेक्शन मनी द्या. हा व्यवहार. बरं, एनसीबीने ही माहिती ईडी आणि एनआयएला शेअर केली. ईडी आणि एनआयए पर्यंत ही माहिती गेल्यावर एनसीबीवर उपटं काढण्याचं काम सुरू झालं. उपटं काढण्याचं. एनसीबीवर उपटे का काढले? तर दाऊदचा हस्तक, आरोपी चिंकू पठाण, करीम लाला यांच्या आरोपींना तुम्ही अटक करायची हिम्मत कशी करता, प्रश्न उपस्थित करतात राज्य सरकारमध्ये बसलेले तत्कालीन गृहमंत्र्यांचा पक्ष आणि गृहमंत्री तत्कालीन. आणि म्हणून एनसीबीवर उपटे काढताय. एनसीबीच्या विरोधामध्ये कटक कारस्थान रचताय. आणि म्हणून राज्यामध्ये बेदिली माजले. बेदिली हे चित्र समोर येत आहे. बरं, आर्यन खानच्या प्रकरणात जे गेले महिनाभर चालू आहे ना, तो एकपात्री प्रयोग किती घातक आहे हे आज स्पष्ट झालंय. हा एकपात्री प्रयोग राज्याला बदनाम करणारा, राज्यातील युवकाला एका अर्थाने पुन्हा एकदा नशेच्या खाईत घालणाऱ्यांची वकिली करणारा ठरलेला आहे. आज जे नाव समोर आलंय सुनील पाटील, हा सुनील पाटील कोण आहे? तो सुनील पाटील एनसीपीचा सदस्य आहे की नाही असल्याचं भासून त्याने केलंय. त्याच्यावर तुमचं उत्तर काय? राष्ट्रवादी काँग्रेसला आमचा खडा सवाल आहे. तुमचं आणि सुनील पाटील धुळ्याचे सुनील पाटील, कारण सुनील पाटील नावाची खूप लोक असू शकतील, असा प्रयोग करून बघितलाय नवाब मलिकजी यांनी. किरण गोसावी दाखवायचा एक आणि समोर करायचा दुसरा. मास्टर माइंड. त्यामुळे हा धुळ्याचा जो सुनील पाटील आहे, याचा राष्ट्रवादीशी थेट संबंध काय? अजूनही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांना आणि नेत्यांनाही संधी देतो. गुमानपणे कबूल करा, नाहीतर इतक्या गोष्टी आता आमच्या हाताला लागल्यात की तुम्हाला बाथरूम नाही, बाथरूमच्या आतमध्ये शौचगृह असतं, तिथून बाहेर तोंड दाखवता येणार नाही. बरं, हा सुनील पाटील बोलतो काय? आर पाटील आबांचं नाव बदनाम करतोय. व्हॉट्सअप चॅट तुम्ही ऐकलं असेल. आज ते हयातीत नाही आहेत. आम्हाला त्यांच्याबद्दल खूप संवेदना आहेत आणि जे आज हयातीत नाही त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही. पण काय राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची आग मस्तकाला जात नाही आहे का? की कैलासवासी आर पाटलांचं नाव तो घेतोय. त्याहून धक्का तो म्हणजे आत्ताचे गृहमंत्री सन्माननीय दिलीप वळसे पाटीलजी यांचं तो नाव घेतोय. अख्खा महाराष्ट्र दिलीप वळसे पाटीलजींबद्दल सन्मानाची भूमिका ठेवतो. त्याच्याबद्दल हा सुनील पाटील बोलतोय. त्याचं व्हॉट्सअप चॅट, व्हॉइस रेकॉर्डिंग आता समोर आलेलं आहे. आणि कुठल्या तरी अभद्र ठिकाणी मद्यपेयावरच्या बैठका. काय चाललंय? या सुनील पाटलाचा धंदा काय? राष्ट्रवादी काँग्रेसच्या या धुळ्याच्या सुनील पाटलाचा धंदा पोलिसांच्या बदल्यामध्ये मलिदा कमावण्याचा आहे.
दलालीचा आहे. त्यामुळे हा सुनील पाटील गायब आहे, परागंदा आहे की त्याला सुरक्षित स्थळी राष्ट्रवादीने लपवलं आहे. आमचा आरोप आहे राष्ट्रवादी काँग्रेसवर. पोलिसांच्या दलालीतील भ्रष्टाचारातील प्रमुख दलाल धुळ्याचे सुनील पाटील हे गायब, परागंदा नसून सुरक्षित ठिकाणी राष्ट्रवादीने त्याला संरक्षण दिलं आहे का? हा सुनील पाटीलचं जे आपल्या माध्यमातूनच मी पाहिलं, जे व्हॉइस रेकॉर्डिंग व्हॉट्सअप कॉलिंग आलंय ते सुद्धा भयंकर सांगताय. मी परराज्यात बसून म्हणे इकडचे गेम वाजवतो. गेम पर ठिकाणी परराज्यात बसून जो गेम वाजवतो असं स्वतः म्हणतो, ज्याचं नाव पोलिसांच्या दलालीतील भ्रष्टाचारात आलेला आहे, जो आज गायब आहे, जो आज कैलासवासी माजी गृहमंत्र्यांची बदनामी तर करतोच आहे, पण आताच्या गृहमंत्र्यांवर लांछन टाकतोय. या प्रकरणामध्ये आमची मागणी आहे, सरकारने सुनील पाटलांवर गुन्हा दाखल करून चौकशी करावी. नंबर 1. नंबर 2, हा मामला परराज्यातून या राज्यात गुन्हा करण्याच्या प्रयत्नातला आहे, हे व्हॉट्सअप कम्युनिकेशन मधून दिसतंय. इंडियन पोलीस सर्व्हिस चा संपूर्ण खाक्या मोडकळणी सांडण्याचा हा प्रयत्न सुनील पाटील करतोय असं समोर येत आहे. म्हणून या प्रकरणात राज्याने राज्यात गुन्हा दाखल करावा व सीबीआयला हे प्रकरण चौकशीसाठी द्यावं. कारण मामला आंतरराज्य पण आहे आणि IPS सिस्टीमला त्या ठिकाणी खाक्या बदनाम करण्याचा सुद्धा आहे. तर राज्य सरकारने गुन्हा दाखल करावा, सीबीआयला परवानगी द्यावी चौकशीची. या दोन्ही गोष्टी जर सरकारने केल्या नाहीत तर याचा अर्थ उघड आहे, सरकार के हाथ भी काले है. पण आज ते मी बोलणार नाही. आज माझी मागणी मात्र एवढीच आहे, बरोबरीने या सगळ्या प्रकरणामध्ये सुनील पाटील याला सुरक्षित स्थळी लपवण्याची चाकट असेल असा आमचा दावा. याचं कारण या पोलिसांच्या बदल्यातील दलालीत कोट्यान कोटीची उड्डाणं झालेली आहेत आणि मग सीबीआयचे आताचे डायरेक्टर आणि केंद्रीय यंत्रणा याच्या मुळाशी आता चौकशीला सुरुवात केली म्हटल्यावर या प्रकरणातील म्हणजे पोलिसांच्या दलालीतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील गुन्हेगार गटातील सहकारी, साक्षीदार, वाहक, चालक हे आता सीबीआय किंवा केंद्रीय यंत्रणांच्या हातीच लागू नये यासाठीचा कट चालू आहे. आणि म्हणूनच या सुनील पाटलाचा हस्तक गोसावी राज्याकडे अटक होतो, सुनील पाटील गायब होतो. मनीषचं काय झालं समजत नाही, सॅम अवेलेबल नाही. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणातली सगळी जी नावं आहेत ना, त्यांना लपवण्याचं काम आता खरं बाहेर येईल म्हणून त्यासाठी केल्याचं समोर वाटतंय. किंबहुना 1 महिना हा जो एकपात्री प्रयोग चालू आहे आणि NCBवर उपटं काढण्याचं जे काम करतायत तो सुद्धा रिबाउंड शॉट आहे. रिबाउंड शॉट म्हणजे दिसताना शॉट दिसतोय की NCBवर मारलाय,
पण तो रिबाउंड घेऊन ज्या वेळेला येतो त्यावेळेला पोलीस दलातील भ्रष्टाचारातील दलालांना वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे हा रिबाउंड शॉट आहे, इतका मोठा हा कट आहे. दाऊदचा चिंकू पठाण आणि 20 लोक सापडल्यानंतर जो थैथयाट सुरू झालाय आणि आता एनसीबीने कारवाईच करू नये. समीर वानखेडेवर मी भाष्य करणार नाही. मी अगोदरही सांगितलं त्याला चारित्र्याचं प्रमाणपत्र हे आमचं काम नाही, केंद्रीय यंत्रणा बघतील. आमचा मुद्दा ड्रग्जवरच्या कारवाईचा आहे. जो कारवाई करेल तो घाबरला पाहिजे. जो कारवाई करेल त्याला अडकून टाकू. जो कारवाई करेल त्याच्यावर केसेस दाखल करू आणि भयावह वातावरण असं करू की ड्रग पेडलर्सवर आता कोणी कारवाईच करू नये. हे जे काही दाऊदचं भूत पुन्हा महाराष्ट्रात वर येत आहे, डोकं वर काढतंय. दाऊदचं भूत पुन्हा महाराष्ट्रात डोकं वर काढतंय आणि म्हणून आमची शिवसेनेला चेतावणी वजा विनंती आहे. हात जोडून शिवसेनेला विनंती करतोय, आमच्या बरोबर नाही आलात चालेल, किंबहुना आता आमचा विषयही नाही सरकार विषयात, पण महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने बदनामी, महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने युवकांचा होणारा नशे ढकलण्याचा कार्यक्रम कट आणि पुन्हा डोकं वर काढणारं दाऊदचं भूत, यापासून स्वतःला सांभाळा. आमची तुम्हाला ही विनंती आहे. धन्यवाद. सुनील पाटील यांचे काही फोटो गुजरातचे मंत्री किरीट सिंह राणा यांच्यासोबतही व्हायरल केले जातात, त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? सुरुवातीलाच त्याचं स्पष्टीकरण प्रेस कॉन्फरन्स घेताना मोहित भारती यांनी दिलंय. सर्व पक्षाच्या लोकांशी भेटायचं, फोटो काढायचे, सोशल मीडियावर टाकायचं आणि आपल्या कुकृत्यांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करायचा, अशा स्वरूपाची सगळी मंडळी आहे. आमच्याकडे अन्य 4 पक्षांच्या नेत्यांबरोबरचे त्यांचे फोटो आहेत. सवाल कोणाबरोबर फोटो याचा नाही, सवाल त्यांचं कृत्य काय आहे, ते सुनील पाटीलचे हस्तक आहेत. किंबहुना तुम्हाला एवढा विश्वास असेल त्या किरण गोसावीचा ताबा सीबीआयला द्या आणि फोटो कोणाबरोबर यावरूनच चर्चा असेल तर चिंकू पठाणचा गृहमंत्र्यांबरोबर फोटो काय सांगतंय, तत्कालीन गृहमंत्र्यांबरोबर, याचं पहिलं उत्तर द्या. चिंकू पठाणची थेट गृहमंत्र्यांसोबत फोटो येतात, सह्याद्रीवर बैठक होते, याही सगळ्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करायची तुमची मागणी. मी आताच म्हटलं की या चिंकू पठाणला माझ्या माहितीप्रमाणे 20 जानेवारी 2021ला अटक झाली आहे आणि त्या प्रकरणात एनसीबीने संपूर्ण माहिती ईडी आणि एनआयला शेअर केली आहे. त्यामुळे केंद्रीय यंत्रणा याच्यावर काम करतातच आहेत. वाईट याचं वाटलं मला या चिंकू पठाणच्या बाबतीत मात्र राज्याचं पोलीस इतका थंड का होतं आणि गृहमंत्री त्याच्याबरोबर वेफर का खात होते. दिवाळी तर आज आहे, पण लॉकडाऊन मध्ये तुम्ही चिवडा का खात होतात, याचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसने द्यावं. ललितचा पण एका व्हिडिओचा उल्लेख यांनी केलेला होता. त्यांचं असं म्हणणं आहे की नवाब मलिक येणं जाणं होतं द ललितमध्ये आणि द ललितमधले सुद्धा व्हिडिओ जे आहेत ते बाहेर काढले गेले. मला वाटतं यावर ज्यांनी भाष्य केलंय तर नक्की काढतील. मी आज नवाब मलिक का किंवा कोणावरही व्यक्तिगत या विषयावर बोलणार नाही, कारण माझ्याकडे ते व्हिडिओ नाही आहेत. पण जो आरोप केलाय तो गंभीर आहे. माननीय मंत्र्यांनी याचं स्पष्टीकरण केलं पाहिजे. हिंदी में जानना चाहेंगे आशीष जी, चिंकू पठान को लेकर के आपने आरोप लगाया था, तत्कालीन गृह मंत्री के साथ किस तरीके से संबंध है, उस पर क्या कहेंगे? बीते कुछ दिनों से हम ये लगातार देख रहे हैं, महसूस कर रहे हैं और जनता को उससे अवगत भी करा रहे हैं कि महाराष्ट्र में अराजकता का माहौल, इमरजेंसी आनी बानी जैसा माहौल बन चुका है, बन रहा है. महाराष्ट्र में पुलिस स्टेशन में कंप्लेंट करने जाने वाले कंप्लेनेंट सुरक्षित नहीं है.
क्रिमिनल केसेस के विटनेस संरक्षित नहीं है। और आज तो हमने देखा, सुबह जो प्रेस कॉन्फ्रेंस हुई उससे अब स्पष्ट दिखाई दे रहा है कि महाराष्ट्र के पुलिस यंत्रणा का भ्रष्ट उपयोग किया जा रहा है अपने राजकीय स्वार्थ के लिए, अपने आर्थिक स्वार्थ के लिए, अपने भ्रष्टाचार के लिए, अपने अपराधों के लिए बचाने के लिए महाराष्ट्र के पुलिस का भ्रष्ट उपयोग महाराष्ट्र में पहली बार ये महाराष्ट्र की सरकार कर रही है। और इसके लिए अब सिर्फ अराजकता का माहौल नहीं, राज्य में बेदिली, बेदरकार इस प्रकार का कारोबार शुरू हुआ है। दाऊद का एक एजेंट चिंकू पठान कोरोना के समय में पहले लॉकडाउन में, तब जनता लॉकडाउन में अंदर अपनी जान को सुरक्षित करने के लिए थी, तब उनका फ्रीडम, स्वातंत्र छीन लिया गया, आवश्यक भी था। लेकिन उस समय पर अगर फ्री कोई था तो दाऊद का एजेंट, जिसके ऊपर बहुत केसेस पड़े हैं, वो भी ड्रग पेडलिंग के, वो चिंकू पठान फ्री था। और फ्री रह के उसने किया क्या? महाराष्ट्र के तब के गृह मंत्री अनिल देशमुख जी से सह्याद्री में भेंट की। भेंट क्यों की वो बाद में ध्यान में आया। प्रोटेक्शन मनी, हमें राज्य में, मुंबई में ड्रग्स का गैर व्यवहार पूरी तरह करने की छूट मिले, इसकी वसूली क्या है, उसका प्रोटेक्शन मनी क्या है, उसके लिए शायद मंत्री को वो मिले। महाराष्ट्र का सह्याद्री गेस्ट हाउस वसूली का अड्डा बना दिया इस सरकार ने, महाराष्ट्र को बदनाम करने का काम किया है। चिंकू पठान को 20 जनवरी 2021 में एनसीबी ने अरेस्ट किया। इन्वेस्टिगेशन करते समय 20 और पेडलर्स को, ड्रग पेडलर्स को अरेस्ट किया गया। उसमें करीम लाला के सहकारियों के साथ बहुत लोग अरेस्ट हुए। और ये 20 पेडलर्स अरेस्ट होने के बाद मुंबई में इसका पूरी तरीके से जाल कैसे बिछाया गया है, उसकी तह तक एनसीबी जा रही थी। तकलीफ तो ड्रग पेडलर्स को होनी जरूरी थी, लेकिन तकलीफ में आए महाराष्ट्र में सत्ता में बैठे हुए राष्ट्रवादी कांग्रेस के नेता। और फिर इसके बदले की साजिश, और उस बदले की साजिश में ये केंद्रीय यंत्रणा एनसीबी यहां काम ही न करे, इस प्रकार से एक पात्री प्रयोग, आरोप, आलोचनाएं ये लगातार हम देख रहे हैं। सवाल हमारा है, सत्ता में बैठे हुए लोगों को बदला किस चीज का एनसीबी पर ले रहे हो? एनसीबी ने अगर चिंकू पठान, करीम लाला के सहकारी और 20 पेडलर्स को अरेस्ट किया तो आपको तकलीफ क्यों हो रही है? आपके तब के गृह मंत्री अनिल देशमुख जी इस गुनेगार से अकेले में सह्याद्री में क्यों मिले? सवाल का जवाब राष्ट्रवादी कांग्रेस ने देने की आवश्यकता है। सुबह के प्रेस कॉन्फ्रेंस ने स्पष्ट कर दिया है। मोहित भारतीय जी ने व्हाट्सएप चैट, व्हाट्सएप वॉइस रिकॉर्डिंग, कुछ वीडियोस, कुछ ऑडियो रिकॉर्डिंग्स जाहिर की। ये सुनील पाटिल कौन है? ये धुलिया का सुनील पाटिल, ये राष्ट्रवादी कांग्रेस का सदस्य है। अचरज की और दुख की बात तो यह है कि ये गायब है, आज मिल नहीं रहा है, पुलिस इसको ढूंढ ही नहीं रही है।
और वो कहता है सुनील पाटिल, जो वीडियो ऑडियो रिकॉर्डिंग आई उससे पता चलता है कि महाराष्ट्र के तब के गृह मंत्री कैलाशवासी आर आबा पाटिल, उनके बारे में गलत बयान, उनके ऊपर लांछन डाल रहा है। वो आज है नहीं, वो अपनी सफाई दे नहीं सकते और इसके लिए उनके बारे में कुछ कहना भी गलत है। लेकिन ये सुनील पाटिल आर आबा पाटिल का नाम लेकर बदनामी क्यों कर रहा है? क्या राष्ट्रवादी कांग्रेस के नेताओं को उसके बारे में कोई दुख की भावना नहीं है? क्या उनको ये लगता नहीं है कि सुनील पाटिल इस तरीके से बात करता है, उसको हम कार्रवाई इस पर करने की आवश्यकता है? आज के हमारे गृह मंत्री दिलीप वळसे पाटिल जी, पूरे महाराष्ट्र में उनके लिए सम्मान की भावना है, वो उनके बारे में भी बयान कर रहा है। इन दोनों की मीटिंग इस तरीके से मद्यपान पे हुई, ऐसी बेतुकी बातें कह रहा है। और अभी भी राष्ट्रवादी कांग्रेस के लोग चुप बैठे हैं, पुलिस यंत्रणा कार्रवाई नहीं कर रही है। राज्य के प्रमुखों की बदनामी का विषय आता है तो केंद्रीय मंत्री को भी अटक किया जाता है, लेकिन इस सुनील पाटिल के ऊपर कार्रवाई करने की हिम्मत राज्य की सरकार और राष्ट्रवादी कांग्रेस क्यों नहीं कर रही है? जिस तरीके का ऑडियो रिकॉर्डिंग बाहर आया है उसमें ये कह रहा है, वो तीनों चीजें बहुत गंभीर है। ये सुनील पाटिल कहता है कि पुलिसों के साथ मेरे संबंध इस प्रकार से है कि मैं दिल्ली में बैठकर भी मुंबई में गेम बजाता हूं, मैं परराज्य में बैठकर भी मुंबई में गेम बजाता हूं। उस सुनील पाटिल का नाम अब इंक्वायरी में आया है। महाराष्ट्र के पुलिस के ट्रांसफर की दलाली में जिन्होंने पैसा के लेन देन की, उसमें एक आरोपी हो सकता है सुनील पाटिल है। ये इंडियन पुलिस सर्विस की पूरी धज्जियां उड़ाने का काम अगर सुनील पाटिल करता है, हमारे कैलाशवासी गृह मंत्री को बदनाम करने का काम करता है, पर राज्य में बैठकर यहां पर गेम बजाने की बात करता है, भ्रष्टाचार करने की बात करता है। हमारी मांग है महाराष्ट्र की सरकार सुनील पाटिल पर मुंबई और महाराष्ट्र में केस ऑफेंस रजिस्टर करे, उसकी इंक्वायरी करे और ये केस सीबीआई को भी इंक्वायरी करने के लिए दे, क्योंकि मामला अंतरराज्य है, आईपीएस से संबंधित है, भ्रष्टाचार का भी है। अगर राज्य की सरकार ने इस प्रकार से गुनाह दाखिल सुनील पाटिल पे नहीं किया और केस सीबीआई को भी इन्वेस्टिगेशन को लिए नहीं दिया, तो राज्य सरकार में बैठे हुए लोगों के हाथ भी उसमें काले हैं। इस प्रकार का सामंजस्य बनेगा, वो न बने, इसके लिए मेरी मांग है। हमारा यह भी कहना है, ये सुनील पाटिल गायब नहीं हुआ, उसको प्रोटेक्टेड जगह पर राष्ट्रवादी कांग्रेस ने छुपा कर रखा है। और यह शक इसलिए है क्योंकि एक महीने से जो वन एक्ट प्ले, एक पात्री प्रयोग राष्ट्रवादी के मंत्री का चल रहा है, ये मास्टरमाइंड है। इसके पीछे कोई मास्टर भी है और मास्टरमाइंड भी है। ये रिबाउंड शॉट है। ये शॉट मारते समय तो दिखाई दे रहा है एनसीबी के व्यवस्था पर सवाल उठा रहा है, लेकिन रिबाउंड में जब आता है तब इस शॉट से सैम हो, सुनील पाटिल हो, किरण गोसावी हो, मनीष हो, ये सब पुलिस के भ्रष्टाचार की तरफ से हुए बदलियों में पैसा देने लेने वाले लोगों को केंद्रीय यंत्रणा से छुपाने का काम करता है। ये रिबाउंड शॉट है। दाऊद के एजेंट को, चिंकू पठान को अरेस्ट करने के बाद राज्य की सरकार में बैठे हुए राष्ट्रवादी कांग्रेस को तकलीफ हो रही है। ये वातावरण बन रहा है और इसके लिए हमारी चेतावनी और विनती है। ये राजनीतिक विनती नहीं है, शिवसेना से करबद्ध प्रार्थना है। हमारे से नहीं जमता न जमे, हमारे साथ नहीं आना है न आए, लेकिन महाराष्ट्र और मुंबई में वापिस दाऊद का भूत
अपने आप को फिर उजागर और ऊंचाई पर लेने जाने का प्रयास सरकार में बैठे हुए कुछ चंद लोगों के साथ कर रहा है। महाराष्ट्र को बचाना होगा, आप सजग रहिए, आगे चलकर तो बहुत पुरावे इसके बाहर आने वाले हैं। सुनील पाटिल को लेकर के जो तस्वीरें सामने आ रही हैं कि गुजरात के एक मंत्री के साथ बीजेपी के कई बड़े नेताओं के साथ उसकी तस्वीरें सामने आ रही हैं। अब एनसीपी सवाल कर रहा है कि ये पुरावे ये जो हैं वो सारी चीजें बीजेपी के ऊपर इशारा कर रही हैं। मोहित भारतीय ने ये तो सुबह ही जाहिर किया, उन्होंने ही फोटो दी है। ये भी काम एनसीपी का नहीं, क्योंकि दाऊद के लोगों ने उनको फोटो दी नहीं होगी। और इसके लिए ये फोटो देते समय उन्होंने कहा ये गैंग है सुनील पाटिल की, इनका काम है सभी नेताओं को मिलकर फोटो निकालना सार्वजनिक स्वरूप में। ऐसे अन्य 4 दलों के नेताओं के साथ उनकी फोटो है, वो भी हम रिलीज करेंगे। सवाल फोटो का ही है तो इसका जवाब दीजिए। चिंकू पठान जो 2021 में अरेस्ट हुआ, मल्टीपल केसेस, ड्रग्स की केसेस, उसके साथ सह्याद्री की वो फोटो, तब के महाराष्ट्र के गृह मंत्री अनिल देशमुख के साथ क्यों? राष्ट्रवादी कांग्रेस का चिंकू पठान से क्या संबंध? क्या अनिल पाटिल को गिरफ्तार करने के बाद अनिल पाटिल? सुनील पाटिल को गिरफ्तार करने के बाद या पकड़े जाने के बाद महाराष्ट्र सरकार का करप्शन खत्म हो जाएगा, या फिर ऐसे बहुत सारे लोग हैं जो सिस्टम में घुसे हुए हैं? देखिए, महाराष्ट्र के सिस्टम में जो जो दोषी है उनको महाराष्ट्र की यंत्रणाओं ने पकड़ना जरूरी था। दुर्भाग्य तो महाराष्ट्र की जनता का यह है कि महाराष्ट्र की सरकार में बैठे हुए चंद लोग उसको प्रोटेक्ट करने का काम कर रहे हैं। केंद्रीय यंत्रणा इसके तह तक जाएगी। ऐसे बहुत सारे सुनील पाटिल हैं, उन सबको उनके किए का पाप भुगतना पड़ेगा। इस तह तक केंद्रीय यंत्रणा जाएगी। यापूर्वी असे अनेक प्रकरण आहेत, ज्या प्रकरणांमध्ये राज्य सरकारचं असं म्हणणं आहे की सीबीआयने इंटरफेअर करू नये किंवा सीबीआयकडे ते दिलं जाऊ नये। तुम्हाला असं वाटतं तुमच्या मागणीनंतर हे प्रकरण सीबीआयकडे जाईल? बघा, आज तरी माझी विनंती आहे, चिंकू पठाणचं प्रकरण ईडी आणि एनआयए कडे गेलेलंच आहे, सत्य बाहेर येणारच आहे। म्हणून शिवसेनेला विनंती केली आहे की तुम्ही यापासून 2 हात लांब राहा, आमच्या बरोबर हातात हात मिळवू नका, चालेल तुमची इच्छा, पण दाऊदचं भूत राज्यात पुन्हा येतंय, ते कोणाच्या बरोबर येतंय? ते तुमच्या बरोबर आहेत। मुंबईकरांच्या डोक्यावर पुन्हा गुन्हेगारी, दाऊदगिरी टाकू नका, ही त्यांना विनंती केली आहे। एनआयएनी ईडी त्याची चौकशी करते। राहिलं प्रकरण सुनील पाटील यांचा, आम्ही विनंती राज्य सरकारलाही केली आहे, तुम्ही गुन्हा दाखल करा, चौकशी करा आणि सीबीआयला सुद्धा त्या चौकशीची परवानगी द्या। या दोन्ही गोष्टी जर तुम्ही करत नसाल तर स्पष्ट आहे तुमचे हात या धंद्यात काळे झाले आहेत का, हा जनतेचा समज होईल। मुख्यमंत्री शिवसेना के हैं और जिस तरीके से चिंकू पठान का मामला आप बता रहे हैं, इतना गंभीर आरोप बता रहे हैं, तो क्या मुख्यमंत्री को इसमें दखल लेनी चाहिए? मुख्यमंत्री को माननीय मुख्यमंत्री जी से करबद्ध प्रार्थना है, सभी ईगो को बाजू में रखकर आप अकेले, ना किसी के साथ, ना किसी की आवश्यकता, आपके अधिकारियों के साथ, आप एनसीबी के अधिकारियों से कानून पूर्वक मिलिए, बात की जानकारी लीजिए। राज्य में अभी भी जो ऑनेस्ट अधिकारी है उनकी आवाज सुनिए। ये चिंकू पठान कहां से ऑपरेट करता है, उस मोहम्मद अली रोड के लोगों से बात करिए, और उसके दाऊद से संबंध क्या है, उसको प्रोटेक्ट करने वाला कौन है, अनिल देशमुख के साथ सह्याद्री में फोटो कैसे आए। मैं कह रहा हूं, बीजेपी कह रही इसके लिए नहीं, आप राज्य के हित के लिए करिए। आपने अगर आंखें बंद की तो जो गलती महाराष्ट्र के, जो गलती महाभारत में धृतराष्ट्र ने की, वो महाराष्ट्र में आप करेंगे, इस प्रकार का न हो, इसके लिए हम विनती कर रहे हैं।